भाजपा दिव्यांग विकास आघाड़ी के भिवंडी शहर जिला अध्यक्ष श्री वीरूदेव कोकड़े ने शासन के जीआर अनुसार भिवंडी के दिव्यांगों को स्वयं सुविधा तथा रोजगार सहित विभिन्न मांगों को लेकर वीरूदेव जी कोकड़े ने अपने सहयोगी कार्यकर्ताओं के साथ भिवंडी महानगर पालिका के प्रशासक आयुक्त अजय वैद्य को लिखित पत्र देकर भिवंडी शहर के दिव्यांगों के लिए शासन के जीआर अनुसार स्वयं सुविधा व रोजगार तथा हर सुविधा देने की मांग की। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए वीरूदेव जी कोकड़े ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। ते आले सकाळपासून मी उभा आहे तर त्यांना फॉर्म अवेलेबल करून द्या। तो कागज घर में कल आओ ना, अगर आज भर दोगे तो कल आओ उधर पे कोण आणणार उद्या बापाचं खाणे करून आलेले त्याच्याबरोबर उद्या कोण घरपट्टी नाही आहे ना तर काय करणार, घरपट्टी दिले ते घरपट्टी भर 10-11 साहेब फॉर्म वाटप बद्दल काय म्हणता तुम्ही? हे बाई किधर आहे हो? चालू भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा च्या वतीने दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने आज आम्ही जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या सोय रोजगार, जे बेरोजगार दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या रोजगार आणि त्यांना जे स्टॉलच्या बाबतीत जे शासनाचे परिपत्र आहे त्याच्यासोबत आम्ही तो आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आमच्या दिव्यांगाच्या शैक्षणिक सामाजिक अशा अनेक आर्थिक दृष्ट्या प्रबळ व्हावे म्हणून त्याच्यासाठी जे दिव्यांग बांधवाचं हेळसांड होते ते हेळसांड थांबवण्यासाठी त्यांना त्या अनेक विनंती केलेल्या आहेत। त्या विनंतीचा पहिला मुद्दा असा होता आमचा की जे पण बेरोजगार बंधू भगिनी आहेत, दिव्यांग बंधू भगिनी, अशा बंधू भगिनींना स्वावलंबनासाठी स्वयंरोजगाराची योजनेच्या अंतर्गत त्यांना शासनाच्या जीआर प्रमाणे 200 चौरस फूट अशी जागा उपलब्ध करून देणं आणि त्यांना आपल्या पायावरती उभं करण्यासाठी सक्षमीकरण करणं ही योजना आहे। पण याची भिवंडी महानगरपालिकेत व्यवस्थित अंमलबजावणी झालेली नाही बऱ्याच वर्षापासून। ती अंमलबजावणी होणं, तसेच जे सुशिक्षित बंधू भगिनी आहेत, ज्या दिव्यांग बांधव बंधू भगिनी, अशा बंधू भगिनींना महानगर भिवंडी महानगरपालिकेमध्ये कम्प्युटर ऑपरेटर व इतर कार्यामध्ये त्यांना त्यांच्या हक्काप्रमाणे सहभागी करून घेणं अशी एक मागणी होती। तसेच आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्य समाज कल्याण विकास जे आहे ते 5व्या माळ्यावरती आजच आम्ही ते अनुभवलं। याच्या अगोदर पण बऱ्याच वेळेस अनुभवले की दिव्यांगाला आवक जावक करण्यासाठी लिफ्टचा जेव्हा पण प्रॉब्लेम होतो त्यावेळेस खूप त्रास होतो, त्यामुळे ते ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आणावं अशी पण एक आमची विशेष मागणी होती। तसेच शासनाने आणि महानगरपालिकेने आता ई रिक्षा योजना आणली आहे। त्या अंतर्गत ज्या पण दिव्यांग बांधवांना ई रिक्षा उपलब्ध होतील अशा दिव्यांग बांधवांना सुलभ ठिकाणी रिक्षा स्टँडची उभारणी करून त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना प्रोत्साहन देणं, जसं रेल्वे स्टेशन, बस स्टेशन अशा ठिकाणी त्यांना असे स्टँड उपलब्ध करून देणं, अशा प्रकारच्या अनेक मागण्या होत्या। पुढील काही मागण्या आमच्या फयाजभाई शेख आहेत, भिवंडी शहर उपाध्यक्ष, ते बोलतील। भिवंडी भाजपा दिव्यांग विकास आघाड़ी के तरफ से एक मुद्दा उठाया गया है। जो भी दिव्यांग भाई लोग हैं कि उनको जो भी समझो, बहुत से लोगों को ऐसा है कि दिव्यांग लोगों को कुछ उनको बेनिफिट नहीं मिली है, लेकिन कुछ लोग ऐसे हैं जो खुद के इससे जुगाड़ करके इधर उधर से करके कुछ लोगों ने स्टॉल वगैरह बना है। तो मैं ये चाहता हूँ यार, भिवंडी का और सारी आवाम ये चाहती है उनको एनओसी वगैरह मिलना चाहिए, ताकि अतिक्रमण किया है बोल के उनके ऊपर कुछ एक्शन नहीं होना चाहिए। उनको महानगर पालिका की तरफ से परवानगी देनी चाहिए, ये एक दिए। और आज आयुक्त साहब को हम लोग ने लेटर दिए कि ये सब होना चाहिए बोल के। इथे आलेलो दिव्यांग विकास आघाडीचे जे अध्यक्ष, आमचे जे दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष जे आहेत माननीय वीरूदेव कोकड़े दादा साहेब, त्यांच्यासोबत आम्ही इथं आलेलो आणि आम्ही साहेबांची आज भेट घेतली त्यांच्यासोबत। आम्ही त्यांच्याशी काही बोलणी केली, आमच्या काही मागण्या होत्या दिव्यांगाच्या, त्या मागण्या पण समोर मांडल्यात आम्ही।
आणि एक अजून मुद्दा असं सांगायचा मला का इथे जे पॅरेंट्स येतात दिव्यांगांचे फॉर्म घेण्यासाठी विशेष करून, तर त्यांना इथलचे अधिकारी सांगतात का आज नाही येणार, उद्या या किंवा या टायमाला या, त्या टायमाला या, असं येऊन नुसतं नाहक त्रास देतात त्यांना आणि त्यांचे नुसतं ये जा करायला लावतात. त्यासाठी पण आज आम्ही बोललो त्यांच्यासोबत. मग त्याचा खूप जोरदार आज आवाज उठवल्यामुळे आज ते बोलल्यामुळे त्यांचा बोलण्याचा फायदा झाला आणि आमचं ते जो ते त्यांनी जे करतात तसं ते करण्याचं आता इथून पुढे होणार नाही असं वाटतंय मला, कारण की असं बघितलं आज आम्हाला फॉर्म देण्यात आलेले. असं त्यांचा साथ आम्हाला असं राहावं आणि पुढेही ते आमच्यासोबत राहतील, आम्ही त्यांच्यासोबत राहू, असं त्यांचं एवढं आम्हाला बोलायचं बस. धन्यवाद त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.